सोबत किशोरी पेडणेकर सुद्धा त्यांच्याकडे सुरुवातीला जाऊया। किशोरीताई, आपण बघतोय आज दोन्ही ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट होतीये। हो, मुळामध्ये दोघंही आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीने ह्या मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये तोडफोड आणि राज्य कर आणि जो कॉन्फिडन्स वाढतोय, कारण त्या कॉन्फिडन्सच्या मागे लोकसभेला तर लोकांनी पक्क दाखवलं, अगदी विधानसभेलाही दाखवलं, परंतु विधानसभेला जे झालं ते राहुल गांधींनी ओपन केलं। आता ते किती खरं आहे वगैरे ते येईलच काळाच्या ओघाने पुढे, परंतु जो कॉन्फिडन्स कारण नसताना यांच्यामधली धुसफूस असूनही जे लोकांवर असं बिंबवलं जातं की आम्ही आज लोकांना कळून चुकलेलं आहे की आपण विधानसभेला चुकीचं मतदान झालं का, आणि झालं असेल तर ते आता सुधारलं पाहिजे। आणि राजसाहेब आणि उद्धवजी हे एकत्र आल्यामुळे जो महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण किंवा मुंबईत वेगळं दिसतंय। त्यामुळे पुढच्या पक्षाच्या दृष्टीने, कार्यकर्त्यांच्या दृष्टीने, नगरसेवकांच्या येणाऱ्या म्हणजे कसं त्याची बोलीचाल होणार, त्याच्यावर आमचे अनिल परब आहेत, संजय राऊत आहेत, जे पक्षाचे मुख्य प्रवाह आहेत, ही लोक आहेत साहेबांबरोबर। बरं, आपल्यासोबत अमित साटम सुद्धा त्यांच्याकडे जाऊया। अमित जी, आपण बघतो दोन्ही ठाकरे बंधूंची भेट, तुम्ही कसं बघता या भेटीकडे? नाही, हे बघा, कोणालाही भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आणि मुभा आहे, तो त्यांचा प्रश्न आहे। परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोण कोणाला भेटतंय किंवा कोण एकत्र येत आहे हे महत्वाचं नाहीये। या मुंबई शहराचा गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी केला हे महत्वाचं आहे। मुंबईत मेट्रो कोणी आणली, कोस्टल रोड कोणी केली, अटल सेतू कोणी केला, आणि सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले, किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर कोणी दिलं, हे महत्वाचं आहे। त्यामुळे नुसत्या भाषण नाही, परंतु खऱ्या अर्थानं कृती कोणी केली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला, हे मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळे ज्या प्रकारे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये विकास झाला, तसाच विकास हा महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईचा व्हावा, हे मुंबईकरांचं स्वप्न आहे। आणि त्याकरता महायुतीच्या पाठीशी मुंबईकर खंबीरपणे उभे आहेत। किशोरते, आपण ऐकलं अमित साटम म्हणतायत की विकास कोणी केला हे पाहणं महत्वाचं आहे। बोलाचा भात बोलाची कडी ही कायमची आहे। आणि हे जे आता सांगतायत आमदार, ते स्वतःही महानगरपालिकेमध्ये आमच्या अगदी बाजूनी बसलेले असायचे, जे काय केलं नाही, मग तुम्ही काय केलं त्यावेळेला आमच्या बरोबर राहून, हाही एक प्रश्न आहे। फक्त कायम कुरघोड्या करायचा आणि तोडमोड करून सत्ता मिळवायची, पण आता मुंबईकर या गोष्टीला फसणार नाही। मुंबईकर 100% राज्य आणि उद्धवजी यांच्या पाठीशी उभे राहतील आणि मुंबईचं कल्याण करतील। अमित साटमजी, आपण ऐकलं किशोरीताई म्हणतात तुम्ही सुद्धा आमच्या शेजारी बसला होतात, तुम्ही काय केलं असा प्रश्न त्या उपस्थित करतायत। हे बघा, गेल्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर किंवा भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटी चेअरमन या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कधीच नव्हता। नंबर 1 आणि नंबर 2 की मुंबईकर कोणाच्या बाजूने उभे आहेत हे आपल्याला मुंबई महानगरपालिका आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे। आणि आता नुकत्याच घडलेल्या बीएसटी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कुणीही एकत्र आलं तरी धुव्वा उडाला, हेही बघितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल आणि सगळ्यांची तोंड बंद होतील। धन्यवाद। किशोरताई, आपण बघितलं बेस्ट मध्ये जो निकाल आला त्याबद्दल त्यांनी उल्लेख केलाय। नाही, मुंबई बेस्टच्या मीटिंगचा तुम्ही निवडणुकीचा सांगताय, त्याच्या आधीच्या 3 निवडणुका आम्ही जिंकलो। मग त्या संपूर्ण त्या ह्याच्यामध्ये आम्हालाच मिळालं। बीएसटी मध्ये लांब जाऊन कसे पैसे दिले हे सगळ्याचे पुरावे पण मिळाले। जे घडून गेलं त्याबद्दल सोडा, पण पुढे घडणार नाही याची नक्की काय आहे। आणि ज्या पद्धतीने निवडणुकांच्या यादीमधले जे काही गडबड आहे ते राहुल गांधींनी अगदी देशातले काढून दिले, आपल्या मुंबईतले काढले। सगळे लोक अलर्ट झालेले आहेत आणि लोकांना कळलंय हे नुसते बोलाची भात बोलाची कडी करतात आणि फक्त किशोरताई, काही काळ मी थांबवतो। सचिन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। सचिनजी, आपण बघतोय पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंची भेट होतीये। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। एक तर पहिले 2 भावंड भेटणं कधी भेटू शकतात, ते दोघे भाऊच आहेत शेवटी, त्यांचं रक्ताचं नातं आहे।
त्यामुळे याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघायचं का, जोपर्यंत अंतिमतः शिवसेनेची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका येत नाही तोपर्यंत त्यावरती आत्ताच चर्चा करणं मला असं वाटतं की फार घाईचं होईल. कारण मागच्या वेळेला जेव्हा भेटी झाल्या तेव्हा कौटुंबिक भेट होत्या, मात्र यावेळेला उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आहेत किंवा अगदी आपण मनसेकडून बघितलं बाळा नांदगावकर आहेत, त्यामुळे संजय राऊत सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे ही राजकीयच भेट आहे हे यावर तरी शिक्कामोर्तब होत आहे. नाही काही तर आमच्या शुभेच्छा आहेत. असं आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलं पाहिजे असं काही नाही. शेवटी पुढचा निर्णय जो आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे आणि त्यामध्ये आम्ही ज्या वेळेला निर्णय घेणार की वेगळं लढावं का बरोबर लढावं हा निर्णय सर्वस्वी स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्थानिक नेतृत्वाच्या एकंदर विचार विमर्शानं घेतला जातो. तो त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. अनेकदा आम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरही आघाडीत होतो त्याही वेळेला वेगवेगळे लढलेलो आहोत. त्यामुळे असं काही फार विषय नाही. मला असं वाटतं पुढच्या घडामोडी आहेत, आत्ताच त्याबद्दल चर्चा करणं. पण सचिनजी, मवियावरती याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला काँग्रेस म्हणून? त्याचा संबंध असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे ज्या वेळेला इंडिया ब्लॉक मधले अनेक घटक हे महाराष्ट्रामध्ये नव्हते आमच्या बरोबर लढताना, महाविकास आघाडी म्हणून वेगळी आपण स्थापन केली त्या दृष्टिकोनातून. त्यामुळे असं काही आवश्यक नाहीये. आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की या पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळेल. एकत्र लढलो काय वेगळं लढलं काय, पण शेवटी तो निर्णय जो आहे तो स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकंदर मताशी सहमत राहून हायकमांड घेईल. किशोरताई, तुमची काय प्रतिक्रिया आहे? सचिन सावंत म्हणतात काँग्रेस एकत्र लढली काय वेगळी लढली काय काँग्रेसला यश मिळेलच. बरोबर आहे. महाविकास आघाडीचा निर्णय हा नंतरच होणार आहे. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेस म्हणा किंवा शरद पवारांचा पक्ष म्हणा किंवा आम्ही म्हणा या लोकांनी ज्या कॉन्फिडन्समध्ये लोकांना बनवी चालली आहे ती आता लोकांनी ओळखले, म्हणून आम्हाला वाटतंय की यावेळेचा महापौर हा आमचाच बसतो. सचिनजी, तुम्ही कसं बघताय आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका सुद्धा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या घडामोडी आता घडतायत? असं आहे की जर महायुतीला इतका आत्मविश्वास आहे की तेच निवडून येणार आहेत अशा पद्धतीचं जे चित्र चाललेलं आहे, आता सगळीकडे पोस्टरही आपण पाहतोय ते देवाभाऊंचेच लागलेले आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, अजितदादा सगळे गायब झालेले आहेत. त्यामुळे महायुती एकत्र लढणार की नाही हाच त्या ठिकाणी मुद्दा आहे. कारण महायुतीमध्ये कुस्ती चालली आहे हे दिसतंय आपल्याला. अनेक ठिकाणी पाहतोय की ज्या वेळेला कॅबिनेट बैठकांमध्ये उपस्थिती देखील सगळ्यांची असते तसं नाही. त्यामुळे तो भाग जरी अलाहिदा झाला तरी त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आहे की नाही, जर असेल तर त्यांनी निवडणुका तात्काळ लावाव्यात ना. एवढा विलंब करण्याची आवश्यकता काय, हा मुद्दा त्या ठिकाणी येतोच ना. तर आताही सांगता येत नाही ठामपणे की ऑक्टोबरला लावतायत, नोव्हेंबरला लावतायत का पुढे ढकलतायत. इतके वर्ष त्यांनी जी प्रशासक म्हणून काढली त्यांना जर आत्मविश्वास कधीच लावले असते. त्यांना माहिती आहे की पुढचा निर्णय काय असणार आहे. ज्या वेळेला खासदारकी म्हणजे पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काय निर्णय आला होता, त्यांचाच आत्मविश्वास नाही असं आमचं मत आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर काँग्रेसवर याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेसचा निर्णय काँग्रेस घेईल ना. त्यांनी प्रत्येक पक्षाला कसा निवडणूक लढावं आणि कशा पद्धतीनं जनतेसमोर जावं हा त्यांचा तेवढी स्वायत्तता असते. त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीने लढावं हा त्यांचा प्रश्न आहे, तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा. आम्हाला त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आमचीही भूमिका आम्ही स्पष्ट करू. किशोरताई म्हणाले होते की महापौर आमचाच बसणार. हा, तो महापौर हा भारतीय जनता पक्षाचा बसणार नाही ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. मग जर शिवसेनेचा जर महापौर बसणार असेल तर काँग्रेसचे पण त्याला पाठबळ असेल किंवा मनसेचा बसणार असेल किंवा त्या पद्धतीने पण पाठबळ असेल तुमचं? काही नाही. मला असं वाटतं की बाजारात तुरी आणि जी आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीचं चाललेलं आहे. आता अद्याप अजून कुठलीही स्पष्टता नाही, निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की दिल्ली अगदी बहुत दूर आहे, आपण पाहूया नंतर. बरं, किशोरताई तुमचं काय म्हणणं आहे यावरती? असं तेच म्हणणं आहे, आपण खूपच लवकरच्या स्टेजला या सगळ्या गोष्टी बोलतोय. या लोकांचं असंच चाललेलं आहे महायुतीचं, सतत बोलायचं आणि लोकांवर हॅमरिंग करून काही आहे ते मिळवायचं. पण आता लोक त्या हॅमरिंगला ऐकणार नाहीत आणि लोकांना कळून चुकलंय 90,000 कोटीचा बजेट जे आम्ही ठेवी ठेवलं होतं ते कशा तोडून टाकले, मोडून टाकले. पुढे मुंबई महानगरपालिकेच्या लोकांना पगार मिळतील की नाही, त्यांना पेन्शन मिळेल की नाही
एवढे चिंतेत आहेत. आणि त्यामुळे मुंबईचे महानगरपालिकेचे कामगारच या गोष्टीला जास्त विरोध करतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांची जी युनिटी आहे ती आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या सोबत असलेली दिसली. किशोरीताई, मनसे सोबत असणारी महाविकास आघाडी हे गणित कसं जमणार आहे? ते आता पक्षप्रमुख ठरवतील. कारण नको ती गणितं जर तिथे महायुतीत जमतायत, काँग्रेसच्या नावाने बोटं मोडायची आणि काँग्रेसचे सगळे भ्रष्ट जे त्यांच्या भाषेत ते भ्रष्ट होते आणि तेच आपल्या मांडीवर घेऊन त्यांना मोठी मोठी पदं द्यायची. हे जर चाललंय, फक्त काँग्रेस नावाला विरोध आहे, पण काँग्रेसच्या मुशीत जे घडले आमदार खासदार ते त्यांच्या मांडीवर घेत आहेत. त्यामुळे यांच्याकडे तोडमोड फोड अंधारात सगळं घ्यायचं आणि हॅमर करायचं लोकांवर, या त्यांना आता ते चांगलं जमलंय म्हणून त्यांना वाटतं की आमचा होईल नापोर. बरं सचिनजी, राहुल गांधींनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता मतचोरीचा, याचा पण कसा परिणाम आगामी काळात तुम्हाला दिसतोय, कसा होऊ शकेल? या संदर्भामध्ये निश्चितपणे लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रकार चाललाय देश पातळीवरती. त्या निवडणुका विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुकी असतील, आणि हे या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय की खुलेआम ही चोरी झालेली आहे आणि निवडणूक आयोगच बरोबर आहे त्यांच्या. त्यामुळे या संदर्भामध्ये आता लोकही जागृत झालेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक मतदार यादी ही कशा पद्धतीनं पाहावी, किती लोक घुसलेली आहेत, कशा पद्धतीने एकाच घरामध्ये किती लोकांना रजिस्टर केलेलं आहे, याकडे साशंकतेने लोक निश्चितपणे बघतील. प्रश्न असा आहे की महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारग्रस्त झालेली आहे, पूर्णपणे ती ओरबाडून खाण्याचा प्रकार या 3 वर्षामध्ये प्रशासकाच्या माध्यमातून सरकारने केलेला आहे. अशा एक त्यांचे विक्रम साध्य होत आहेत. त्यामुळे मूलभूत प्रश्न जे आहेत जनतेचे, मुंबईकरांचे, ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. ते विकासाचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी लोकांसमोर गेल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दल मात्र यांच्याकडे काही उत्तरच नाहीये. त्यामुळे परिवर्तन कसलं? तुमच्याच हातात 3 वर्षात सत्ता आहे ना, डायरेक्ट थेट, आणि अगोदर 25 वर्ष भारतीय जनता पक्ष देखील सामील होत होता. त्यामुळे भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. हे सगळ्या गोष्टी लोकांना आता माहिती आहेत, लोकांसमोर आम्ही घेऊन जाणार आहोत. निश्चित. सचिन सावंतजी आणि किशोरीताई, तुमचे दोघांचे आभार, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.